तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा, सिंचन करिता मुळ वृक्ष ओलावे सकळ, वृक्ष ओलावे सकळ, सिंचनकरितामुळं वृक्ष ओलावे सकळ. जसं झाडाच्या पानाला पाणी घालून उपयोग नाही, त्याच्या मुळाला पाणी घातल्यानंतर संपूर्ण झाड जसं ओलं होतं, टवटवीत होतं, त्याप्रमाणे हा सोहळा आहे. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा, म्हणून इथून ते पळतच सुटले पांडुरंगाला भेटण्यासाठी. हा आनंद वारीचा जगामध्ये कुठेही मिळू शकत नाही. घरी बसून हा आनंद मिळू शकत नाही. हा पैसे देऊन हे कुठेही हा आनंद भेटणार नाही. हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज माळशिरस मुक्काहून वेळापूरकडे जातोय आणि या सोहळ्यातील दुसरं गोल रिंगण जे आहे कडूस येथे पार पडून आता वारकरी या धाव्या करता आहेत आणि धाव्याच्या वेशीवरून तुका म्हणे धावा पंढरी आहे विसावा असं म्हणत पंढरपूरच्या दिशेने धावा करतात. लाखो वैष्णवजन आपल्या संतांच्या पालख्या घेऊन या पंढरपूरकडे जातात आणि त्या पंढरपूर देखील समीप आलेले आहे, त्यामुळे वारकरी धावा करतायत. महाराज या धाव्याचं महत्त्व काय? सिंचनकरितामुळं वृक्ष ओलावे सकळ. जसं झाडाच्या पानाला पाणी घालून उपयोग नाही, त्याच्या मुळाला पाणी घातल्यानंतर संपूर्ण झाड जसं ओलं होतं, टवटवीत होतं, त्याप्रमाणे हा सोहळा आहे. या ठिकाणी नामस्मरणामध्ये सर्व वारकरी दंग होऊन जातात. तसेच तुकोबारायसुद्धा प्रत्येक वर्षी वारी करत असताना एक वर्ष त्यांना या ठिकाणी आल्यानंतर साक्षात समोर आता पंढरी जवळ आली ना, त्याच्यामुळं त्यांना वाटलं की साक्षात मला पांडुरंग भेटायला आलोय, म्हणून त्यांना हा सुचलेला अभंग आहे, कवित्व आहे. म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगितलं तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा, म्हणून इथून ते पळतच सुटले पांडुरंगाला भेटण्यासाठी. असं या अभंगाचं थोडक्यात मी तुम्हाला चिंतन सांगतो. निश्चितच लाखो वैष्णव जेव्हा संतांचं नामस्मरण घेऊन विठू माऊलीला भेटायला जातात, वाटेमध्ये रिंगण होतं, फुगडीचे फेर धरले जातात, अनेक खेळ खेळले जातात, ट्राल मृदुंगाच्या साहाय्याने ताल देखील धरला जातो. याच्या मागे काय वारकऱ्यांची भावना? वारकरी हा आनंद, हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. कारण वर्षातून ज्याप्रमाणे विज्ञान युगामध्ये तुमच्या मोबाईलला 10 मिनटं 5 मिनटं किंवा अर्धा तास जसं चार्जिंग लावावं लागतं, तसं हा मानवी देह, हे शरीर म्हणजे एक मोबाईल आहे. आणि याच्यासाठी वारकऱ्याला कमीत कमी वर्षातून एक वारी, ही पंढरीची वारी करणं म्हणजे पूर्ण संसाराचं त्याच्या चार्जिंग होत असतं आणि त्याच्यामुळं तो वर्षभर अगदी आनंदामध्ये सर्व काही कार्य करत असतो. मित्र, कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही, पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं. अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्र, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. खरं पाहायला गेलं तर तुमचा अनुभव बघता ही कितवी वारी म्हणायची? माझी कमीत कमी 25वी असेल वारी. 25वी वारी आहे. प्रत्येक वर्षी वारी नवीन काही ना काहीतरी शिकवते आणि अनुभव नवीन नवीन येतो. प्रत्येक वेळेला नवीन नवीन अनुभव येतो. आपल्याला काय अनुभव आहे वारीचा? वारीचा अनुभव गेले 22 वर्षापासून मी वारी करतो. याच्यामध्ये एक आगळा वेगळा आनंद आहे. हा आनंद वारीचा जगामध्ये कुठेही मिळू शकत नाही. घरी बसून हा आनंद मिळू शकत नाही. हा आनंद मिळवण्याकरता किंवा हा आनंद भगवंताच्या भेटीकरता या ठिकाणी ज्यांना चालता येत नाही, ज्यांना हात नाही, ज्यांना पाय नाही, ज्यांची भरपूर वयोवृद्ध आहे, असेही सुद्धा ह्या वारीत आल्याच्या नंतर महाराज ते त्या पांडुरंगाकडे बघून, सगळं वारकऱ्याकडे बघून तेही सुद्धा अगदी सरळ असे पळत नाचत गात त्या पंढरपूरला जातात. असा एक वारीचा एक वेगळा अनुभव आहे. 10 दिवस मुक्काम, 14 दिवस झालेले आहेत. 10 ठिकाणी मुक्काम झालेला आहे. आता पंढरपूर अगदी 2 मुक्कामांवरती आलेला आहे. काय म्हणतो? हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. आता महाराजांनी सांगितलं हा पैसे देऊन हे कुठेही हा आनंद भेटणार नाही. खूप वारकरी, वयोवृद्ध वारकरी, हे ऊन वारा पाऊस हे सगळे झेलत पंढरपूरला जाऊ शकतो. जलद जातात हो, सगळे जण. यंदाची वारी कशी वाटली?
खूपच सुंदर आहे वारीचं. आणि वारी करत असताना आपण भगवंताची भेटीसाठी आपण संतांचं नामस्मरण करत असतो. तुका म्हणे पापे जाती संतांची या बपे जपे. म्हणजे आपण जोही नामयज्ञ होत असतो, आपले पाऊ म्हणतात ना, पाऊले चालता पंढरीची वाट, आपले यांना पावली यज्ञ होत असतो. आणि या यज्ञातून आपल्याला एक वेगळाच अनुभूती येते, माहिती आहे का. आपले शरीर आहे ना एक वेगळीच ऊर्जा मिळत असते. ऊर्जा मिळत असते. हां, माऊली, डोक्यावरती तुळस घेऊन तुम्ही आळंदी ते पंढरपूर चाललाय. छान वाटतं. मी पहिल्यांदाच आलेले, पण याच्यामध्ये येऊन खूप छान वाटतं. चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. माझी 9वी वारी आहे. 9वी. 9वी. मला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण ऐकून यांचं सगळं मी अभंग म्हणू शकते त्यांच्यासोबत. अभंग ऐकवाल आमचं? हो, ऐकवते ना. कुठला ऐकवाल? निरोप माझा जाऊनी सांगा. माझा आवाज बरोबर नाही, आधीच मी एक कडवा म्हणा. निरोप माझा जाऊनी सांगा, निरोप माझा जाऊनी सांगा, कधी भेट देशील पांडुरंगा, कधी भेट देशील पांडुरंगा, कधी भेट देशील पांडुरंगा. निरोप माझा जाऊनी सांगा, निरोप माझा जाऊनी सांगा, कधी भेट देशील पांडुरंगा, कधी भेट देशील पांडुरंगा. आषाढी कार्तिकी एकादशीला हुरहुर वाटे माझ्या मनाला, आषाढी कार्तिकी एकादशीला हुरहुर वाटे माझ्या मनाला. निरोप माझा जाऊनी सांगा, निरोप माझा जाऊनी सांगा, कधी भेट देशील पांडुरंगा, कधी भेट देशील पांडुरंगा, कधी भेट देशील पांडुरंगा. लाखो वैष्णवजन आता हे पंढरीच्या दिशेकडे जातात आणि पंढरी देखील समीप आलेली आहे. धावा करत आणि निरोप देत हे आता पंढरीच्या दिशेने वाटचाल करतायत. कॅमेरामन दिनेशसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, वेळापूर.